औरंगजेबाची कबर काढून टाका, विहिप आणि बजरंग दलाची मागणी। औरंगजेबाच्या कबर विरोधात तीव्र भूमिका। जिल्हाधिकारी कार्यालय येथे करण्यात आले तीव्र आंदोलन। औरंगजेबाची कबर आमच्या गुलामगिरीची, लाचारीची आणि अत्याचारांची आठवण करून देते। महाराष्ट्र शासनाने लवकरात लवकर ही कबर काढावी, अन्यथा बजरंग दल स्वाभिमानी हिंदू समाजाला घेऊन रस्त्यावर उतरेल, आंदोलन करेल, मोर्चे काढेल आणि आवश्यकता भासल्यास चक्का जाम करून, कार सेवा करून ती कबर उद्ध्वस्त करेल। क्रूरकर्मा औरंग्याची कबर हटाव आंदोलन पूर्ण महाराष्ट्रात एकाच दिवशी सर्व तहसीलदार, जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर झाले। तसेच पुण्यात सोमवार दिनांक 17 मार्च रोजी फाल्गुन कृष्ण तृतीया छत्रपती श्री शिवाजी महाराज जयंती रोजी जिल्हाधिकारी कार्यालय येथे सकाळी 11:30 वाजता आंदोलन करून मुख्यमंत्री यांच्या नावे निवेदन दिले आहे, अशी माहिती विश्व हिंदू परिषद बजरंग दलाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय पुणे येथे देण्यात आली। यावेळी विश्व हिंदू परिषद प्रांत मंत्री किशोर चव्हाण, बजरंग दलाचे प्रांत संयोजक नितीन महाजन आणि प्रांत सहसंयोजक संदेश भेगडे व मोठ्या प्रमाणात बजरंग दलाचे कार्यकर्ते उपस्थित होते। छत्रपति के सम्मान में बजरंग मैदान में, अरे औरंगजेबाचं करायचं काय, खाली डोकं वर पाय। छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर संभाजी महाराज की जय, राजाराम महाराज की जय, भवानी जय शिवाजी, जय भवानी जय शिवाजी, महादेव महादेव। हटली पाहिजे, हटली पाहिजे, हटली पाहिजे, हटली पाहिजे, छत्रपति के सम्मान में बजरंग मैदान में, छत्रपति के सम्मान में बजरंग मैदान में, देश कमल बजरंग, देश कमल बजरंग। तुमचं आमचं नातं काय, जय भवानी जय शिवराय। अरे हटलीच पाहिजे, हटलीच पाहिजे, औरंगजेबाची कबर हटलीच पाहिजे, हटलीच पाहिजे, हटलीच पाहिजे, औरंगजेबाची कबर हटलीच पाहिजे, देश कबर बजरंग दल हटलीच पाहिजे, हटलीच पाहिजे, औरंगजेबाची कबर हटलीच पाहिजे, औरंगजेबाची कबर खुदेगी, औरंगजेब की कबर खुदेगी, धरती पर औरंगजेब की कबर खुदेगी, धरती पर एक धक्का और दो, औरंगजेब की कबर तोड़ दो, एक धक्का और दो, एक धक्का और दो, औरंगजेब की कबर तोड़ दो, एक धक्का और दो, औरंगजेब की कबर तोड़ दो, एक धक्का और दो, औरंगजेब की कबर तोड़ दो। छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय, भारत माता की जय, हिंदू धर्म की जय, हिंदू राष्ट्र की जय, माता की जय, पार्वती पते छत्रपती शिवाजी महाराज की जय। मैदान में सर्व जमलेले माझे स्वाभिमानी हिंदू बांधव आणि समोर उपस्थित सगळे पत्रकार बंधू आणि भगिनींनो, आज आपण ठरवल्याप्रमाणे आपण 17 तारखेला म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या तिथीनुसार जयंतीला मुख्यमंत्री साहेबांना, जिल्हाधिकारी साहेबांच्या मार्फत पत्रकार परिषद आपण सर्व आपला जो विषय जो आहे
आपण सर्वांनी ऐकलेलं आहे, सर्वांनी लिहिलेलं आहे, सर्वांनी उत्तम प्रकारे सर्व माध्यमातून आपण तो प्रसारित केलेला आहे. प्रथमतः आपल्या सर्व पत्रकार बंधू भगिनींचं धन्यवाद. आज छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मदिन, आज फाल्गुन कृष्ण तृतीया सन 1630 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. आपल्याला माहिती आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य, हे साम्राज्य आणि राष्ट्र उभं केलं. आजच्या शुभदिनी आज एक मोठं आंदोलन विश्व हिंदू परिषद बजरंग दल हातात घेत आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे छत्रपती संभाजीनगरला जी औरंग्याची कबर आहे, ती औरंग्याची कबर आम्हाला अजूनही खुणवती आहे की त्यांनी जो अन्याय केलेला आहे हिंदू धर्मावर, हिंदूंचा द्वेष त्यांनी जे केलेला आहे, सोमनाथाचं मंदिर असो, काशीचं मंदिर असो, मथुरेचं मंदिर असो, ही सर्व मंदिरं त्यांनी पाडलेली आहेत. की म्हणून आपल्या महाराष्ट्राचं त्र्यंबकेश्वर मंदिरावर त्यांनी हल्ला केलेला आहे. एवढंच करून तो थांबला नाही तर आपल्या सर्वांना माहिती आहे आता बलिदान मास चालू आहे. छत्रपती संभाजी महाराजांसाठी महिना या देशातला युवक उपवास करतो या बलिदान मासानिमित्त, पाय चप्पल घालत नाही. अशा छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदान आपण सर्वांनी बघितलेलं आहे आणि आपल्याला सर्वांना माहिती आहे त्या बलिदान पण जे झालेलं आहे ते औरंग्यामुळे झालेलं आहे बलिदान. आणि आपल्याला माहिती आहे 40 दिवस आपले छत्रपती आपल्या मृत्यूशी झुंज देत होते. या जगात असा कुठलाच राजा होऊन गेला नाही की त्यांनी 40 दिवस तो बलिदान देत होता. आपले 40 दिवस आपले छत्रपती संभाजी महाराज बलिदान देत होते. आणि ज्याप्रमाणे आज समाजातून द्वेष आहे तर औरंग्याचा जे द्वेष आहे 1689 साली जेव्हा छत्रपती संभाजी महाराजांचं देहावसन झालं तेव्हापासून या भारतातल्या प्रत्येक नागरिकांमध्ये औरंगजेबाबद्दल द्वेष आहे. आणि आज तोच द्वेष आम्ही प्रतिनिधित्व करत आहोत. हा तोच द्वेष, हा प्रत्येक समाजाचा द्वेष, जनतेतला द्वेष आम्ही आज सगळं बाहेर काढतोय. आज समाजामध्ये चांगली जागृती निर्माण होतीये. आणि आज आम्ही आवाहन करतोय महाराष्ट्र सरकारला की आजच्या दिनी आपण निर्णय घ्यावा. आज आम्ही महाराष्ट्रात सर्वदूर तहसील कार्यालयात असो किंवा जिल्हाधिकारी कार्यालयात असो आम्ही निवेदन देत आहोत. हे निवेदन छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानासाठी सुद्धा निवेदन आहे. आणि हे सगळं निवेदन जे आहे हे माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्राचे त्यांच्यावर ते पोहोचेल आणि त्यांनी जो निर्णय घ्यावा लवकरात लवकर ती कबर या महाराष्ट्रातूनच नाही छत्रपती संभाजीनगरमधून सुद्धा नाही हे देशातूनच ती बाहेर काढावी. अन्यथा आपल्या सर्वांना माहिती आहे जर विश्व हिंदू परिषद बजरंग दलाने जर ठरवलं कार सेवा नक्की काय असती याचं वर्णन करायला आपल्याला आवश्यकता नाही. कार सेवा जर नको असेल तिथे तर महाराष्ट्र सरकारने ताबडतोब ती कबर काढून टाकावी एवढी आमची विनंती. तुम्ही अल्टिमेट देताय का? अल्टिमेट देताय का? छत्रपतींच्या इतिहासाचा पुरावा आहे असं प्रकारचं सांगितलं जातंय आणि तो पुरावा नष्ट होईल असं प्रकारचं बोललं जातं. आता सरकारने जर का सुरक्षा निषेध करता का सरकारचा सुरक्षा? हे बघा आता सरकारने कुठल्या हेतूने तर सुरक्षा पोहोचवली हे आम्हाला माहित नाही. पण औरंग्याची कबर तिथून काढली गेली बाया समाजाचा मागणी आहे, समाजाची मागणी, विश्व हिंदू परिषदेची मागणी नाही आहे, समाजाची मागणी. आणि आज ना उद्या समाजाची मागणी ही माननीय मुख्यमंत्र्यांना ऐकावीच लागेल. मात्र छत्रपती संभाजीनगरला जे कार्यकर्ते जाणार होते त्यांना जिल्हाबंदी केली सरकारनं. विश्व हिंदू परिषदेचा बजरंग दलाचा कुठल्याही कार्यकर्त्याने असं आवाहन केलेलं नाहीये की आम्ही आता छत्रपती संभाजीनगरला जातोय. विश्व हिंदू परिषद बजरंग दलाचा आजचं निवेदनाचा पहिला टप्पा होता. आज आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांना निवेदन देतोय. संपूर्ण राज्य अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा. नमस्कार, आपण पाहताय लोकसंदेश न्यूज आणि मी स्मिता यादव. पाहूयात काही विशेष घडामोडी.